हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बिल्दार आपल्या सर्वांचं या आपल्या इग्नाइट परिवारामध्ये स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीचं पर्व आहे, खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि निश्चितपणे तुमचा सर्वांचा अभ्यास सुरू आहे। काही लोकांची टीईटी आहे, काही लोकांची टेट आहे, काही लोकांची तलाठीची परीक्षा सुरू आहे, काही लोकांचा इतर परीक्षांचा पोलीस भरतीचा अभ्यास सुरू आहे। सो याच पर्वामध्ये याच प्रोसेसमध्ये तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची अशी गुड न्यूज मी घेऊन आलोय। तुम्ही ऑलरेडी थंबनेलवरती पाहिलं असणार आहे मित्रांनो, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागा निघाल्या मित्रांनो। सो एकूण 220 पदांच्या जागा आहेत क्लर्कच्या आणि याच्यासाठी कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो आहे। सो व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी ॲज युजुअल नेहमीप्रमाणे अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट मित्रांनो, दिवाळीच्या पर्वानिमित्त इग्नाइट तर्फे जितक्याही आपल्या बॅचेस आहेत त्या सर्वच्या सर्व बॅचेस वरती 20% भरघोस सूट आहे। सो दिवाळी हा कुपन कोड वापरा बिलकुल आणि जितकेही तुमच्या मित्रपरिवार असणार आहे त्या सर्वांना याच्यामध्ये सामील करून घ्या, याच्यामध्ये त्यांना ऍड करा। बिकॉज ऑफ 20% ची मोठी जाहीर सूट आहे मित्रांनो। सो आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे बँकिंगची जी आहे तर ते आपली स्वतंत्र असं आपलं चॅनल आहे। जर तुम्ही अजूनही जर त्याला शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसणार आहे तर जाऊन आधी सबस्क्राईब करा। लक्षात ठेवा, भरपूर मुलांच्या मनामधला एक विश्वास आहे की सर आम्ही ऑलरेडी आयबीपीएसच्या कुठेतरी बॅचेस ज्या आहेत तर ते जॉईन केलेले आहेत। मित्रांनो, आयबीपीएसच्या मार्फत घेतली जाणारी परीक्षा आणि खुद्द आयबीपीएस ज्या परीक्षा कंडक्ट करतं तर याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि हा फरक ज्या लेकरांनी बॅचेस जॉईन केलेले आहेत तर त्यांना हा फरक माहिती आहे। सो अजूनही जर तुम्ही बॅच जॉईन नसेल केली तर बॅच जॉईन करा। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ट्रिमेंडस वेगळ्या लेवलची बॅच आहे। याच्यामध्ये अशा कन्सेप्ट आहेत, अशा पद्धतीचे फॅकल्टी तुम्हाला शिकवत आहेत की जे अजूनपर्यंत लेक्चर तुम्ही अनुभवलेलेच नाहीत। लक्षात ठेवा। सो ज्या लेकरांनी टीईटी केलं असणार आहे, टेट केलं असणार आहे त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्या सांगण्यावरतून बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करून त्यांनी याचा खूप सारा फायदा घेतला आहे। सो अजूनही जर तुम्ही बॅच जॉईन नसेल केली तर बॅच पटकन जॉईन करा। जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल, काही विचारायचं असणार आहे तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी डिस्कशन करू शकता आहेत। सो ही बॅच का महत्वाची त्याच्यासाठी आपण व्हिडिओला जो आहे तर पटकन स्टार्ट करूया। सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आता तेच सांगतोय, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मित्रांनो जागा निघाल्यात। जागा आहेत एकूण 220, तुम्ही ऑलरेडी थंबनेलवरती पाहिलं असणार आहे। सो 220 पदांसाठीची जाहिरात आहे मित्रांनो। विशेष म्हणजे काय, सरळ सेवेसारखी परीक्षा आहे रे। तुम्हाला सर्वांना एकच जॉबची अपेक्षा आहे। ओके, जशी तुमची इच्छा आहे तशी आमची, तुमच्या आईवडिलांची, सर्वांची एकच अपेक्षा आहे की किमान एक पद आपल्याला मिळणं गरजेचं आहे। आय नो की तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये कोणतंही कुठलं एखादं पद हवं असणार आहे, कोणाला तलाठी व्हायचंय, कोणाला कंबाईन, कोणाला शिक्षक व्हायचंय। मात्र तोपर्यंत जात असताना तुमच्या अभ्यासाच्या नुसार जर एखादं पद जर तुम्हाला मिळत असणार आहे तर त्याच्यामध्ये वावगं काय लक्षात ठेवा। बिकॉज ऑफ एक्झाम तीच आहे, त्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सर्वच्या सर्व विषय तेच आहेत। सो थोडक्यात आपण पाहूया मित्रांनो, 220 पदांसाठीची जाहिरात आहे आणि याचं जे ऍप्लिकेशन आहे तर ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे 19 ऑक्टोबर पासून आणि संपणार आहे 31 ऑक्टोबर पर्यंत। सो हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर पटकन आपल्याला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म कुठे भरणार आहे, www.jdccbank.com या वेबसाईट वरती जा, स्वतःची संपूर्ण माहिती नोंदवा आणि फॉर्म भरा। जरा अजून आपण याच्याबद्दलच्या काही डिटेल वगैरे पाहूया। तुम्ही पाहू शकत असाल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्लर्क या पदासाठीचे 220 पद आहेत आणि वयाची जी अट आहे तुम्हाला दिसत असेल। ओके, मी थोडंसं अजून इन्लार्ज करून तुम्हाला दाखवतो। वयाची जी अट आहे मित्रांनो तर ती आहे किमान 21 वर्ष, किमान 21 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष पर्यंतची वयाची अट आहे। आणि जर समजा तुमचं कॅटेगरी वगैरे असणार आहे तर त्याला तुमचं एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते जोडलं जाईल। सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असाल तर चालणार आहे। लक्षात ठेवा, तुमचा कोणतंही ग्रॅज्युएशन असू द्या तुम्ही फॉर्म भरू शकता। मात्र एक गोष्ट महत्वाची आहे की 50% किमान तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे। त्याच सोबतीला जर तुमचं MSCIT किंवा टायपिंग किंवा अशा विविध प्रकारचे जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे असतील, कोर्सेस असणार आहे तर त्याला यांच्यामध्ये प्राधान्य जास्त आहे। त्याच सोबतीला जर तुमच्यातल्या काही लोकांचं इंजिनिअरिंग असणार आहे, ऍग्रिकल्चरल असणार आहे, बीटेक झालं असणार आहे, MSc असणार आहे, अशा कॅन्डिडेटला बँकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध असते। सो जर अजून फॉर्म भरला नसणार आहे तर फॉर्म भरा, कारण 2 माध्यमातून परीक्षा होणार आहे। एक आहे मित्रांनो ऑनलाईन आणि दुसरी आहे म्हणजे ऑनलाईनची परीक्षा आहे 90 मार्कांची आणि नंतर आहे फक्त 10 मार्कांचा इंटरव्ह्यू। इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा पास होणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो। हा असा जॉब आहे की याच्यामध्ये किमान पगार जो आहे 27,000 तर जास्तीत जास्त 30 ते 33 हजारापर्यंतचा हा जॉब आहे।
सो परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन होईल आणि याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत तर ते तुमचे तेच आहे की जे तुम्ही आतापर्यंत ऑलरेडी शिकत आहेत आणि सर्व इग्नाइटची फॅकल्टी तुम्हाला शिकवत आहे. रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे, चालू घडामोडी, थोडं बँकिंग त्याच्यामध्ये असणार आहे, त्याच्यानंतर थोडं कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला हवं आहे आणि नंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे थोडंसं गणित आहे. सो या पद्धतीचे आहे. सो सगळ्यात महत्वाचं आपण थोडक्यात पाहूया याच्यामध्ये महत्वाचं काय काय. जर तुम्ही थोडक्यात जर कधी पाहिलं मित्रांनो तर महत्वाच्या गोष्टी काय 100 गुणांपैकी परीक्षा तुमची असणार आहे आणि परीक्षा कशी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत 90+10 या दोघांचे गुण एकत्र करून तुमचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे. जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला 13,000 रुपये प्रोबेशन पिरियड मध्ये पगार जो आहे तो मिळत राहणार. ओके, 13,000 रुपये तुम्हाला याच्यामध्ये जो पगार आहे मित्रांनो तो मिळत राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जर कधी पाहून घ्या. याच्यामध्ये काय म्हटलं, उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याबाबत डोमेसिल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे आणि उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, थोडं संगणक आणि थोडे बँकिंगचे व्यवहार जे आहे तर त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे का महत्वाचं आहे, कारण तुमच्या घरातले तुमच्या स्वतःच्या परिवारातले भरपूर सारे सदस्य असे आहेत की कुठेतरी प्रायव्हेट बँकिंग मध्ये काम करत असतील आणि त्यांना याच्यामध्ये प्राधान्य जरा जास्त आहे. ओके, सो ऑनलाईन जे आहे आता सगळ्यात महत्वाचं की सर परीक्षा कधी होणार आहे. मित्रांनो परीक्षा जे आहे, ऍडमिट कार्ड आहे, एक्झाम आहे, हे सर्वच्या सर्व उपलब्ध कुठे होणार आहे, त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरती. ओके, सो वेबसाईटवरती ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार तर त्यावेळेला स्वतःचा ईमेल आयडी स्वतःची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. कोणतीही जर त्रुटी जर कधी याच्यामध्ये असेल तर तुम्हाला याच्यातून डायरेक्ट डिबार केलं जाईल शेवटी. ओके, आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं तर याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. ओके, 31 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. सो एकच मिनिट, याच्यामध्ये काय आहे, एक मिनिट, फॉर्म भरण्याची जी मुदत आहे मित्रांनो, फॉर्म भरण्याची जी किती रुपये लागतील फॉर्मला मी तुम्हाला सांगतो. 1,000 रुपये लागतात. किती रुपये लागतायत, 1,000 रुपये जे आहेत तर तुम्हाला लागणार आहे. बघा इथं लिहिलेलं आहे. सो जर तुम्हाला फॉर्म भरायचा असणार आहे तर तुम्हाला 1,000 रुपये लागणार आहेत मित्रांनो. 1,000 रुपये जे आहेत ऍप्लिकेशन फॉर्म आहे. आता तुमच्यातल्या भरपूर साऱ्या लोकांचे कमेंट्स असे असतील की सर 1,000 रुपये भरायचे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तुमचा अभ्यास जर कधी परिपूर्ण कधी असणार आहे, जर तुम्ही गेले 2.5-3 वर्ष इमानदारीने जेन्युइनली सकारात्मकतेने जर कधी अभ्यास करत असणार आहे आणि सेम जर कधी सिलेबस असणार आहे तर हे 1,000 रुपये जे आहे तुमच्यासाठी फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून काम करणार आहेत. या 1,000 रुपयावरती तुमचं आयुष्यभराचं काम चांगलं होणार आहे. सो अशी ही बँकेचा जॉब आहे. सो आमच्या सर्वांची एक इच्छा अशी आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमधून एक सरकारी जॉब का असेना हा मिळणं गरजेचं आहे. सो या दीपावली बद्दलच्या आमच्या तरी तुमच्यासाठी याच शुभेच्छा आहेत. सो जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही गोष्टी विचारायच्या असतील तर 101% कमेंट बॉक्स मध्ये आम्ही आहोत. 10वी-12वी झालेले हा फॉर्म भरू शकणार नाही, कंपल्सरी ग्रॅज्युएशन पाहिजे. मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन असलं तरी सुद्धा चालेल, टेन्शनचं काम नाही. ओके, आणि मी म्हणतो या सर्वांसाठी तुम्हाला एकच काम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या सर्वांसाठी आमचं एकच म्हणणं होतं की तुम्ही बॅच जॉईन करावी, बाकी काही नाही. ओके, सो हा संपूर्ण डेटा मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेला आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर हा जो जी पीडीएफ आहे बँकेची, जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे, याची पीडीएफ जी आहे त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन दिली जाणार आहे. काही डाऊट्स असतील तर जरूर तुम्ही विचारा आणि अजूनही बॅच परचेस नसेल केली तर बॅच परचेस करा, कारण बिकॉज ऑफ तुम्हाला आहेत मित्रांनो 20% डिस्काउंट. याचा अर्थ अजून तुम्हाला या बॅचेस वरती संधी मिळणार आहे. सो जर अजूनही जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनो लाईक जरूर करत चला. ठीक आहे, सो थँक्यू आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी टू ऑल. थँक्यू.